नमस्कार मंडळी, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, आत्ताच आमचं घरातलं काम आवरलेलं आहे ना. आता वाजलेले बघा 12, दुपारचे 12 वाजलेले बघा. आणि इकडे शिव बघा काय करते, तुम्हाला दाखवते समोर कॅमेऱ्याने. लवकर लवकर बघा, शिव इकडं कशी घरभर फिरतीये, या घरातून त्या घरात, हॉलमधून किचनमध्ये, किचनमधून हॉलमध्ये. तू कोणाची वाट बघते आज? सांग, कोणाची वाट बघतीये? बघा किती छान बसली होती हातात घडी घालून. तर सांगते तुम्हाला, आज बघा आमच्या घरी कोण येणार आहे ते तुम्हाला समोर कळेलच. तर त्या व्यक्तीसाठी छान असं बघा, इकडे फुलाचं ताट रेडी केलेलं आहे. इकडे बघा कुंकू, तांदूळ, दिवा घेतलेला आहे. आणि त्या व्यक्तीसाठी छान अशी खिचडी टाकलेली, कारण की त्यांना खिचडी खूप आवडते. त्याच्यासाठी ना मी पहिले त्यांना खिचडी केलेली. इकडे माझा सकाळचा स्वयंपाक झाला होता बघा. इकडे आईला शब्दानीची खिचडी केली होती, एकदा तुम्हाला दाखवते. तरी पण बघा, आईला केली होती छान अशी शब्दांची खिचडी. आणि इकडे आम्हाला केली होती मेथीची भाजी आणि पोळ्या पण झाल्या होत्या. तर पण त्यांना आहे ना खिचडी खूप आवडते, त्याच्यासाठी स्पेशल खिचडी लावलेली बघा, झालेली पण आहे केव्हाची. तर इकडे बघा, आज आम्ही सकाळपासून काय काय काम केलं तुम्हाला सांगते मी. तर पहिले तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. इकडे आईची छान अशी देवपूजा पण झालेली आहे आणि आई कामाला गेलेली आहे बघा. तर आज आमच्या घराचा लुक चेंज झालेला आहे. तुम्ही माणसांनी किताला त्यांना का दुसरं काही कामच नाही का, काम असतं पण थोडंसं चेंज करावं लागतं कधी कधी. तर बघा, ही मशीन आपली हॉलमध्ये होती, तर आम्ही किचनमध्ये आणली. हा टेबल किचन वाट्याजवळ होता, तर इथे आला. फ्रीज बघा इथे होता, तर इथे गेला. आणि इकडे बघा हा कपाट, तर हा कपाट आहे ना इकडे होता, तर इकडे आणला. आणि इकडे बघा इकडे खुर्च्या ठेवलेल्या आहे. आणि हा रॅक बघा, आपला रॅक तुम्हाला तर माहिती आहे, मागच्या व्हिडिओमध्ये हा रॅक इथे होता. तर तो आज इथे आलेला आहे. आणि इकडे बघा सगळं आवरून झालेलं आहे आमचं. आता आम्हाला क्लासला निघायचं होतं, पण आम्ही ज्यांची वाट बघतोय ते अजून आलेले नाही आहे, येतील आता थोड्या वेळात. तर म्हणलं तुम्हाला पण सांगा की आमच्या घरी आज कोण येतं आहे. तर आम्ही खूप खुश आहे, आणि शिव तर आमच्यापेक्षा पण जास्त खुश आहे. हा ना बेटा, आज आम्हाला ती बिलकुल परेशान नाही करत येते. ती तुम्ही तुमचं काम आवरत राहा. इकडे बघा, हा जो कॉट होता आपला किचनमध्ये होता, तर तो आता हॉलमध्ये आलेला आहे. तर समोर व्हिडिओ अजून तुम्ही बघत राहा. तर चला दाखवते मी का की आपल्या घरी कोण येणार आहे ते. तर बघा, आपण ज्यांची वाट बघत होतो तर त्यांचं आपल्या घरी आत्ताच आगमन झालेलं आहे. तर ह्या आहे माझ्या छोट्या नणंदबाई, म्हणजे सोनूच्या मम्मीची छोटी बहीण आणि शिवची छोटी आत्या. त्यांचं वेलकम केलं, त्यानंतर त्यांच्यासोबत थोड्याफार गप्पा मारल्या, जेवण वगैरे केलं. आणि नंतर त्यांना आराम वगैरे करायला आला, कारण की खूप दूरचा प्रवास होता. त्यानंतर आम्ही दोघी आलो बघा क्लासला. क्लासमध्ये आज आम्हाला मॅडमनी छान असा मेकअप शिकवला होता, तुम्ही इकडे बघू शकता. आणि आता घरी जाऊन आपल्याला त्यांच्यासोबत अजून भरपूर गप्पा वगैरे मारायच्या आहे. तर आम्ही 3-4 जणच राहतो, पण ते आले ना तर खूप मजा येते. त्यामुळे आम्हाला आहे ना आम्ही त्यांची वाट पाहूनच राहतो बघा, कधी ते येतील आणि त्यांच्यासोबत मस्त असा टाईम स्पेंड करता येईल. तुम्हाला पण असं वाटतं का? कमेंट करून मला नक्की सांगा. तर बघा, आता क्लासून आलो आम्ही घरी, अजून फ्रेश नाही झालो, फ्रेश होतं बाकी आहे. आणि इकडे बघा चहा ठेवलेला आहे सगळ्याला का. तर इकडे बघा ना, आई कशा बसलेल्या आहे खुर्चीवर, चहाची वाट बघत दाखवते. तर बघा, इकडे टाकलेली मी आता दुधाची चहा, आणि आई ना चहाची वाट बघत खुर्चीवर बसलेले आहे, कारण आज थोडं यायला उशीर झालं क्लासून. तर आज आपल्या घरी तुम्हाला सांगितलेलं आहे पाहुणे आलेले आहे, तर त्यांना पण तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. तर बघा, आईनं आम्ही सगळ्यांनी चहा वगैरे घेतली, आणि आता दोघी जणींचा चालू आहे इकडे खेळ. हां, आता देवांश आणि शिवनी केलं बघा जेवण. चल आपण देवांशला दाखवू आता. चल एकदा तू चलते माझ्यासोबत, चल मग चल. तर बघा, हे आहे देवांश आणि आमचं लहान ताई, तुम्हाला सांगितलेलंच पहिले मी. तर बघा, आम्ही क्लासून आल्याच नंतर आहे ना, हां दीदी म्हणून राहिले. दीदी बोला, दीदी बोला, दीदी कुठे दीदी? चला तुम्हाला दाखवते खास मेंबर म्हणजे आमच्या आरू. तर बघा, ही माझी छोटी बाची आहे, आणि ह्या माझ्या लहान नंदाची मुलगी बघा आरू. आरू आहे का रा? हां, तुम्ही कितवीला आहे? पहिलीला आहे बघा त्या. आहे ना, आता सुट्ट्या लागलेल्या का तुम्हाला? सुट्ट्या लागलेल्या आरूला. तर त्या मामीला भेटायला आल्या. पहिले राहत होत्या माझ्याजवळ, पण आता नाही राहते जास्त, कारण की आता त्या दररोज शाळेत जाता, हो ना.
अजून आरूसोबत छान अशा गप्पा वगैरे मारल्या, त्यांच्यासोबत थोडंफार मस्ती वगैरे केल्या. त्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे बनवून घेतला. आजचा काय मेनू आहे ते तुम्हाला समोर दाखवतेच मी. त्याच्या पहिले सांगते, आज आरूची फरमाईश होती की त्यांना खायचे होते कुरकुरे मोमो. तर त्यांच्या मामाने आणले होते बघा त्यांचे कुरकुरे मोमो. आणि शिवच्या तर खूप मस्त चालू होत्या तिच्या मावशीसोबत, कारण की तिच्या मावशीने घेतलं होतं बघा देवांशला. तर तिचं म्हणणं होतं की देवांशला का बरं घेतलं, मलाच घे. तर देवांशला झोक्यात टाकायचं काम पडलं, मग नंतर तिने तिला घेतलं. आणि इकडे बघा आज आम्ही काय नवीन काम केले तर बघा आज आम्ही ना गेटच्या थोडं समोर आहे ना पडदा लावलेला आहे बघा. आणि इकडे बघा शिवचे पप्पा पण आहे ना ड्रिल मारताय, कारण की मध्ये पण आहे ना तर पडदे लावायचे होते आम्हाला. तर बघा तुम्हाला दाखवते आजचा काय मेन्यू. तर इकडे बघा सकाळची मेथीची भाजी पण तशीच आपली थोडी बाकी उरलेली. आज छान अशी कढी केलेली बघा, तुम्हाला दाखवते बघा. छान अशी कढी केलेली आहे. आणि इकडे ना इकडे आपल्या पोळ्या पण झालेल्या आहे बघा. तर चला, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बाय.